आमच्याकडे बघा किती पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे. आता 2-3 दिवसापासून दिवसाला राहतो 8-9 वाजेपर्यंत पाऊस राहतो रात्रीपासून, आणि नंतर दुपारची ऊन तापते, थोडीफार तापते, कधी चांगलीच तापते आणि परत रात्रीला पाण्याचा माहोल असतो. आता मी वर आली आहे, पाणी संपलं आहे तर टाकीचं कॉक चालू करायला आली. तर वरचा व्ह्यू बघा तुम्ही. आणि लग्न पण आहेत, माझ्या बहिणीच्या भावांचे वगैरे लग्न होते. बहिणीचे 2 दिवस म्हणजे 2 लग्न होते आणि सारखा पाऊस होता, पावसामध्येच झाले लग्न. आणि आता कसं आमच्याकडे उन्हाळ्यातच जास्त लग्न करतात आणि आता लग्नाचा सीझन आहे आणि प्रत्येकांच्या लग्नामध्ये आता पाऊसच आहे. म्हणजे ह्या कालावधीमध्ये ज्यांचं लग्न आहे त्यांना पाऊसच आहे. खूप पाऊस येतो आणि गार पण आहे. आताचा पाऊस कसं थंड आहे, वातावरण पण थंड आहे आणि अशानेच आजारी विजारी पडण्याची शक्यता असते आणि आजार पण अशानेच फैलतात. तर असं आहे वातावरण. आणि आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि पाणी कधीचं संपलं होतं टाकीतलं, पण सकाळपासून पाणी होतं म्हणून मी काही चालू करायला आली नाही वर. आणि आत्ता आली आणि वरून बघा तुम्ही किती छान असा व्ह्यू दिसतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून पाणी साचलेलं दिसत नाही, पण खूप पाऊस होता आणि वारा, वादळ, विजाचा गडगडाट तेवढाच होता. गारपीट पडली नाही, फक्त रात्रीपासून सकाळपर्यंत बघा किती पाऊस होता आणि आता कशी ऊन तापली. असं वाटते की पाऊस आलंच नाही, फक्त जागा ओली झाली आहे. त्याच्यामुळे वाटते की पाऊस आलं, पण उन्हाला बघून असं वाटते की पाऊस आलंच नाही. आणि काल मी चिप्स बनवले होते तर थोडेसे असे नरम होते चिप्स, तर म्हटलं उन्हात सुकवून घेऊया. तर उन्हात आली आता सुकवायला, चिप्स सुकवून घेते. आता बटाटे तर महाग झाले आहेत तर चिप्स बनवणार की नाही माहीत नाही. 2च किलोचे बनवले होते मी. तसे सुकले होते उन्हात, पण थोडेफार सुकवायचेच दुसऱ्या दिवशी, कारण काल 3-4 वाजेपासून आभाळ होता, त्याच्यामुळे तेवढे कडक नव्हते सुकले. आणि रात्रभरात घरात होते आणि गार वारा आणि वातावरण असा होता, त्याच्यामुळे जरा सॉफ्ट झाले होते, नरम झाले होते. तर आता चांगले कुडकुडीत झाले की उन्हात टाकून द्यायचं. अशीच ऊन निघाली असती सकाळपासून तर आत माझा एक पदार्थ बनवून होत होतं. मला तांदळाच्या कुरड्या बनवायच्या होत्या तर त्या बनवून होत होत्या. तर सकाळपासून पाऊस होता आणि मला वाटत होतं की बरं झालं बा मी बनवली नाही, जर बनवली असती तर सुकवली कुठे असती असं वाटत होतं. आणि आता बघा ऊन निघाला. ज्यांनी कोणी बनवलं असेल त्यांचे तर सुकूनच जाणार, अशा उन्हामध्ये सुकतातच, कारण फार कडक ऊन आहे. इथे रुद्रांश बघा चिप्सचा एवढा कटोराच घेऊन आला आणि त्याच्यात किती चिप्स दिसतात तुम्हाला. तर याच्यातले त्याने बरेच कच्चे चिप्स खाल्ले, तळलेले तर अजिबात चिप्स खात नाही आणि कच्चेच खातो. मला भूक लागली आहे म्हणतो चिप्सची, आणि बसला तो चिप्स खात. मी तिकडे सुकवायला ठेवली होती तर त्याने सुकू पण नाही दिले आणि आला कार्टून बघतो आहे, खात खात आपलं, आणि खातो सुद्धा आहे. पण कसे बटाटे आपण शिजवलेलेच असतात त्याच्यामुळे पोट दुखायची शक्यता माहीत नाही आहे की नाही, पण खातो तर मी खाऊ देते. आणि संध्याकाळच्या वेळेला मग आता मी बनवली, चहा पण असतो संध्याकाळी आणि आता पावसाचं वातावरण होतं तर हे घरीच होते थोडेसे, तर चिवडा बनव म्हणाले तर मी मुरमुऱ्याचा चिवडा बनवते. जाड पोहे आणि मुरमुरे टाकून चिवडा बनवला ना तर एकदम असं चटपटीत लागते आणि असा चिवडा आम्हा दोघांना पण आवडतो. आणि खरंच तुम्ही सुद्धा कधी खाल्लं नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान असं वाटते, टेस्टी वाटते असा चिवडा. मी नेहमीच करते. पातळ पोह्यांचा तर आपण नेहमीच करतो, मुरमुऱ्याचं पण नेहमीच करतो, पण वेळेवर असं खायला छान वाटते. आणि खूप दिवसाचे मुरमुरे आहेत, गावी आणलेले हाताने तयार केलेले मुरमुरे आहेत. किती दिवस ठेवा तुम्ही त्याची चव बदलत नाही, टेस्टीच वाटतात. तर मुरमुरे तर मी कधी घेत नाही, जर गावावरून नाही आणले आणि नसतील माझ्याकडे किंवा संपले असतील अशा वेळेसच मी विकत घेते, नाहीतर नेहमी गावावरूनच आणते मुरमुरे. आणि कसं मुरमुरे आणि चिवडा नेहमीच येतो, आई वगैरे आली, कोणी आलं किंवा आम्ही गेलो तर हे आमच्याकडे ना मुलगी गेली की मुलीला असं खाऊ देतात. तर तिथूनच आणते मी. आणि आता चिवडा खाऊन घेते, बनवून तर झाला, आता खाऊन घेते. आणि रात्री मी केले होते कांद्याच्या पातीचा मोकर, तो सुद्धा उरलेला आहे तर तो पण आता संपवून घेते. थोडंसं उरलेलं आहे वाटीमध्ये तर. आणि भांडे घासून घेते, भांडे घासायचे आहेत अजून. सगळे जे भांडे होते दुपारचे भांडे कसे मी संध्याकाळी घासते, 4-5 वाजे घासते, घरातून झाडू लावते
आणि आपण फ्रेश व्हायचं. म्हणजे संध्याकाळची कामं झाली, स्वयंपाक तेवढा नंतर 6:30-7ला करायचा. आणि संध्याकाळचा स्वयंपाक मी उशिराच करते, लवकर करत नाही. आणि आज जरा घरी आहेत म्हणून चहा लवकर झाला, नाही तर आमचा चहा ना, लोकांचं जेवण असते तर आमचा चहा असते. कारण थकून भागून येतात तर मग संध्याकाळचा चहा तर मस्ट असतो, तो स्किप नाही करत आम्ही. आणि मी एकटी असली तर मी चहा नाही पित, पण हे सोबत असले तर म्हणजे आम्ही चहा पितो. सकाळची घासलेली भांडी आहेत, जी सुकलेली आहेत, तर मी आता लावून घेते. म्हणजे आता संध्याकाळच्या वेळेला जे भांडे घासेल तर ठेवायला बरं पडेल. थोडा जरी पावसाळा आला ना, तर हे बघा अशा प्रकारचे किडे असतात जे येतात आतमध्ये. पावसातून इकडे आतमध्ये घरामध्ये सुकल्या जागेवरती येतात. याला शेंबड्या म्हणतात आमच्याकडे. मला तर बघू वाटत नाही यांच्याकडे, लई म्हणजे खूप असं किच्च वाटते यांचं. पण येतात, काय करायचं, आम्हालाच फेकायला लागते. घरातली पुरुष मंडळी तर फेकणार नाही, बायांचंच काम आहे फेकायचं. पण मला अजिबात बघायची इच्छा होत नाही यांना. आणि रुद्रांश दिसले की या शंभडी बिबी करतो. आणि इथे करून देते मी भुईलिंबाचा गडगडा रुद्रांशच्या पप्पांना. गडगडा म्हणजे काढा. तर भुईलिंब हे जंगलामध्ये वगैरे असते आमच्याकडे, आणि बऱ्याच भागामध्ये याचा औषधी, कारण औषधी वनस्पती आहे तर औषधी म्हणून वापर करतात. जर का आपल्याला बारीक ताप असेल, ताप निघत नसेल, मलेरियासारखा ताप असेल, तर याचा काढा पिल्याने ना ताप निघून जातो. बारीक ताप असेल तो सुद्धा निघून जातो. तर मी इथे 2-3 कप पाणी टाकलेलं आहे आणि त्याला अर्धा कप करणार आहे, म्हणजे आटवून घेणार आहे, एकदम काढा काढणार आहे. तर भुईलिंब कसं असते, माझे आधीचे जे व्हिडिओ आहेत ना, तिथे मी 1-2 व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. जेव्हा आम्ही गावाला जात होतो जंगलच्या रस्त्याने, तर तिकडे मिळालेली होती ती वनस्पती, तर तेव्हा मी ते व्हिडिओ टाकलेले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी विकायला सुद्धा असतो भुईलिंब. तर आम्हाला असं मिळालं तर आम्ही नेहमी आणतो. म्हणजे आमच्याकडे आणतात, आपल्याजवळ ठेवतात. कसं वेळेवर औषधी भेटली नाही भेटली, डॉक्टर मिळाले नाही मिळाले, गेले नाही गेले, तर अशा वेळेस हा भुईलिंब आपल्याला उपयोगी पडतो. तर मी रुद्रांशच्या पप्पांना आता काढा करून देते, कारण त्यांचा बारीक ताप आहे, तोंड पण कडू लागते म्हणतात, तर त्याच्यासाठीच म्हणून काढा करून देते. संध्याकाळच्या जेवणात आता काय करायचं, मगाशी चिवडा खाल्लेला आहे त्याच्यामुळे पोट पण भरलेलं आहे. आणि आता सकाळचा भात आहे तर तो मी फ्राय करून घेते. म्हणजे आता स्वयंपाक करायची काही गरज नाही, कारण चिवडा नाश्ता झाला, चिवड्याचा चहा चिवडा झाला, आणि पोट कसं भरलेलं आहे. आणि सकाळचा भात पण आहे बराच, आता भाजी कशाला करू म्हणून भात फ्राय करून देते. तर बटाटा नाही आहे, बटाटा जर का टाकलं तर अजूनच भात टेस्टी वाटतो. आणि रुद्रांशला पण आवडतो फ्राय केलेला भात, तो तर येल्लो भात म्हणतो. आणि रुद्रांशच्या पप्पांना, मला पण आवडतो. आणि आता फ्राय करून घेते आणि गरम गरम खाऊन घेणार. तर जरा उशिरानेच मी फ्राय केलं भात, म्हणजे गरम गरम खायला बरं पडेल. बाहेर पाऊस असेल, थंडगार असं वातावरण असेल, तर अशा वेळेस गरम गरम खायलाच मजा येते आणि काहीतरी असं चमचमीत खायलाच आवडते. तर चमचमीत पैकी मगाशी चिवडा झाला चमचमीत खाऊन, आणि आता भात उरलेला आहे, तर आता भात फ्राय करून देते, मग खाणार. आणि मग झाला तर भांडे पण थोडेसेच पडणार, तर मी आता रात्री भांडे घासणार नाही. जे पडतील भांडे ते सकाळी होतील.